आली पाहिजे, त्याकरता सातत्यानं इथून मार्गदर्शन आमच्या केविकेच्या माध्यमातून सातत्यानं दिलं जातं। नक्कीच पंढरी भाऊंनी विषय घेतला, गोसावी साहेबांनी विषय घेतला की सेंद्रिय शेती आणि आपण जे काही रासायनिक शेती आता करत आहोत यामध्ये जरी दोन फरक असले तर सेंद्रिय शेतीकडे वळायला पाहिजे हे जरी ठीक म्हटलं आपण, कारण की रासायनिकचे परिणाम आपल्या शरीरावर होत आहे आणि सातत्यानं बरेचसे रोग उद्भवत आहे की ज्याचं माहिती नाही की कुठून येतं, पण शेवटी आपण खातोच अशा प्रकारचं रासायनिक, तर कुठेतरी ते रोग त्यामधूनच येतं असं कुठेतरी आता धारणा सगळ्यांची होत आहे आणि सायन्स आहे तसं म्हणत आहे। त्यामुळे सेंद्रिय शेतीकडे तरी वळलं पाहिजे, पण त्याचबरोबर उत्पन्नातही आपली घट नाही झाली पाहिजे। मग उत्पन्नात घट नाही झाली पाहिजे तर आपण करायचं काय? मग फळबागात जायचं की आपण ज्याला पूरक व्यवसाय म्हणतो, मग कोंबड्यांचा असेल, बकऱ्यांचा असेल किंवा मशरूमचा असेल, रेशीम उद्योग असेल, असे बरेचसे आहे की जे शेतीच्या संदर्भात तुम्ही एका साईडला आपल्या शेतामध्ये ही योजना आपण राबवू शकतो। पण कुठेतरी तर ते प्रयोगाचं सेंटरच हे केविके आहे। सातत्यानं तुम्हाला येणाऱ्या अडचणी, जे काही प्रयोग तुम्हाला वाटते येत्या काय कोंबड्या आणि रेशीमचा आम्ही इथे उद्योग चालू करणार आहे, कारण लोकांना दाखवावं लागेल की हे जर उत्पन्न तुम्ही केलं तर आम्हाला जर एवढा पैसा मिळतो तर नक्कीच तुमच्या जागी दाम दुप्पट दाम तिप्पट पैसा हे मिळू शकतं। बाकीचं आता हळूहळू आपण पहिले कापसावर होतो, कापसाचा मजूर नाही मिळत म्हणून सोयाबीनवर आलो, आता सोयाबीन वरून आता तुरीवर आपण येऊन राहिलो। आता तुरीच्या संदर्भात तुम्हाला काय अडचणी असणार, काय अडचणी आहे, काय